नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली. लेखक मधु मंगेश कर्णिक. अंधेरीच्या एका अरुंद बोळात टॅक्सी शिरली आणि फ्रंट सीटवर बसलेला राजू म्हणाला, ठेरो. टॅक्सी थांबली. जुईलीने टॅक्सीतून उतरताच समोर पाहिली. पहिल्या मजल्यावरच गॅलरीला पाटी टांगलेली होती. डॉक्टर P.S. त्रिभुवन, फिजिशियन अँड सर्जन, स्त्रीरोग स्पेशालिस्ट. राजू म्हणाला, बाई चला, डॉक्टर आलेले दिसतात. राजूबरोबर त्या बोळकंडीतून आत शिरताना जुईलीने विचारलं, राजू, पूर्वी तू कधी आला होतास इथे? दोनदा, मम्मीबरोबर. जुईलीच्या जीवाचा थरकाप झाला. आपले पाऊल पुढे पडत नाहीसे तिला वाटले. रोहिणीवर सुद्धा हीच पाळी आली होती. गिरीशमुळे दवाखान्यात बाहेर कुणीच नव्हते. राजूनी ती बाहेरच्या खोलीत बसली. मग एक प्रौढशी दिसणारी ख्रिश्चन किंवा बेने इस्रायल वाटणारी नर्स बाहेर आली. तिने जुईलीकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, अंदर आव. जुईली तिच्या पाठोपाठ आत शिरली. एका काळोख्या खोलीत एक उंचसा अरुंद बेड होता. कोपऱ्यात एक खुर्ची टेबल होते. नर्सने दिव्याचे बटन ओढले. त्यासरशी एक 15-20 कॅन्डल पॉवरचा बल्ब छताला भिडून बिनमून लागला. आपण खुर्चीवर बसत त्या नर्सने ड्रॉवरमधून कागद पेन बाहेर काढले. नाम क्या? जुईली. मॅरिड है या बस वैसाच? जुईलीने पदराखालचे मंगळसूत्र बाहेर काढले आणि ती कसे तरी म्हणाली, मॅरेज झालंय. नाव मिसेस जुईली भालचंद्र नार्वेकर. उमर कितना? 21 साल. नर्सने पुन्हा एक बार तिच्याकडे पायांपासून डोक्यांपर्यंत न्याहाळून पाहिले. यहाँ अनमॅरिड और लफड़े वाले बॉय लोग खूप आते हैं. एज खोटा सांगते, सब सांगते 21, पर आस्ते 15 नहीं तो 16. तुम सचमुच 21 बरस की है? चलो अंदर, डॉक्टर उधर है. यहाँ अनमॅरिड और लफड़े वाले बाई लोग खूप आते हैं. एक खोटा सांगते, एज खोटा सांगते, सब सांगते 21, पर आस्ते 15 नहीं तो 16. तुम सचमुच 21 बरस की है? चलो अंदर, डॉक्टर उधर है. जुईली कळसूत्री बाहुलीसारखी मधले काचेचे दार ढकलून आत गेली. तिच्या पाठोपाठ ती नर्सही तिथे आली. डॉक्टर त्रिभुवन मध्यमवयीन गृहस्थ होते. त्यांची मुद्रा निर्विकार होती. पण जुईलीला पाहताच त्यांची मुद्रा पालटली. त्यांच्या डोळ्यात कुतूहल डोकावले. त्यांनी हळुवार शब्दात विचारले, तुम्हाला कुठंतरी पाहिलंय? कुठं बरं? जुईली संभ्रमित होऊन उभी होती. आठवलं, तुम्हाला प्रत्यक्ष नाही, पण तुमचा फोटो पाहिलाय. आजच्याच पेपरात आलाय. नवीन नाटकाची मोठी जाहिरात आली आहे ना, त्यात तुमचाच फोटो आहे. खरं ना? होय, खरं आहे. बघा कसं ओळखलं? मी नाटकाच्या सगळ्या जाहिराती वाचतो. प्रत्येक नाटक बघितल्याशिवाय राहत नाही. तुमच्या नाटकाचा मात्र पास पाहिजे हां. तशा अवस्थेतही जुईली उल्हासित झाली. नाटकाच्या झगझगीत दुनियेतील प्रसिद्धीच्या किमयेने तिच्यावर परिणाम केला होता. तिला गोंजारले होते. कालपर्यंत सर्व जगाला अपरिचित असलेल्या जुईलीला आज सारे जणू ओळखू लागले होते. ही जाणीव मोठी सुखद होती. 4 तासाहून अधिक काळानंतर ऐन दिवे लागणीला डॉक्टर त्रिभुवनांच्या हॉस्पिटलातून जुईली बाहेर पडली. तेव्हा तिच्या अंगातील सारे त्राण हरपले होते. राजू बाहेर तिची वाट बघतच बसून होता. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा कागद तिने त्याच्या हाती दिला आणि त्याच्या खांद्यावर आधारासाठी हात ठेवून ती हळूहळू जिना उतरू लागली. तिच्या पायात मनामना एवढ्या बेड्या पडल्याचा भास होत होता. कंबर अंग ठणकत होतं आणि कधी एकदा घरी जाऊन अंथरुणावर पडते असं तिला झालं होतं. खाली येताच समोर दिसणाऱ्या टॅक्सीला राजूने हात केला आणि टॅक्सी त्यात दोघांना घेऊन दादरच्या दिशेने धावू लागली. फजल मॅन्शनच्या जिन्याच्या पायऱ्या चढून वर जाताना जुईलीला ब्रह्मांड आठवत होतं. खोलीवर भाल तिची वाट पाहतच बसला होता. तिला नवल वाटले. ही वेळ त्याची बाहेर नेहमी असायची. भालने अतिशय व्यवस्थित दिसत होता. तिला पाहताच तो पुढे झाला. जुईली, कुठं होतीस? किती वेळ तुझी वाट पाहतोय मी. जुईलीने एकदाच त्याच्याकडे पाहिले आणि राजूला म्हणाली, राजू तू जा आता, तेवढी औषधे मला आणून दे. आणि ती बिछाण्यावर पडली. आश्चर्य म्हणजे त्या रात्री भाल नेहमीसारखा कुठेही बाहेर गेला नाही. जुईलीच्या उशाला तो बसून होता.
रात्रभर जुईलीला नीट झोप येत नव्हती. डॉक्टरनी दिलेली झोपेची गोळी घेऊन ती झोपण्याचा प्रयत्न करीत होती, पण झोपेतही ती कण्हत होती. भाल चिंताक्रांत होऊन तिच्या उशाशी पहारा करीत होता. सकाळी उठून त्याने चहा केला. जुईली, कसं वाटतंय आता? छान वाटतंय, तिला म्हणावेसे वाटले. तुला असा चांगला वागताना बघूनच मला चांगलं वाटू लागलंय, पण तिने ते शब्द ओठातच ठेवले. काय झालं? एकाएकी तुला काय झालं जुईली? भालच्या चेहऱ्यावरचे लहान मुलासारखे निष्पाप भाव पाहून जुईलीला एकदम भडभडून आले. मोठ्या प्रयासाने तिने स्वतःला आवरले. जुई, पुरे झाली ही मुंबई, आपण परत गावी जाऊया. जुईली ऐकत होती. या मुंबईत आपला निभाव लागायचा नाही. जुईली, आपण परत गावी मुलखात जाऊ. गाववाले काहीही म्हणू देत, माझ्या आईला तू खूप आवडशील. आपण चूक केलेली असली तरी ती पोटात घालील. मी पुन्हा दशावतारात काम करेन. आईने तू संसार बघा. 4 माड 4 गारफे आहेत, 4 कुणगे जमीन आहे, तेवढी खूप झाली. पण ही मुंबई नको. तुला मला ही मुंबई खाऊन टाकेल जुईली. भाल, आता खूप उशीर झाला यासाठी. आता मी यातून बाहेर पडू शकत नाही. आता मला इथंच राहिलं पाहिजे. माझी म्हणून जी 2-4 माणसं गावी आहेत त्यांना मी आता तोंड दाखवू शकणार नाही. तुझ्या आईसमोर तर उभं राहण्याची माझी लायकी नाही. भाल, तू जा परत. तू गावीच सुखी होशील. माझी मात्र आता वाट बदलली. मी जगले तरी इथंच आणि मेले तरी इथंच. असं का बोलतेस जुईली? आपलं बाळ आपण गावी घेऊन जाऊ. आईसमोर तू मी नाक तोंड घासून तिची माफी मागू. सारं सुरळीत होईल. आपलं बाळ? कुठं आहे आपलं बाळ? आपलं बाळ कालच गेलं वाहून मुंबईच्या गटारात. जुईली उशीत तोंड खुपसून गुदगदून रडू लागली. भाल व्याकुळ होऊन तिच्या जवळ गेला. जुईली, काय झालं? तू अशी का रडतेस? आपलं बाळ कुठं गेलं जुईली? त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तशी ती ताडकन बाजूला झाली. माझ्या जवळ येऊ नकोस. माझ्या पापाचा डाग तुला लागायला नको. कसलं पाप? जुईली, कसला डाग? मला काही कळतच नाही. तू काय म्हणतेस ते? कळत नाही तेच चांगलं. तू आता मला एकटी सोड. तुला एकटी सोडून मी कुठं जाऊ? माझं नाटक 4 दिवसांवर आलं. जुईली, तुला माझ्यापेक्षा नाटक मोठं वाटतं? अगं, तुला नाटकात उभी करण्यासाठी नाही, मी तुला इथं माझ्याबरोबर घेऊन आलो. नाटकात मला उभं राहायचं होतं, पण तुझ्याचमुळे माझ्यावर ही पाळी आली. भाल, तुझे शब्द आठव. कुठं गेलं आपलं लग्न? तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवला. तुझ्या नावानं खोटं पितळेचं मंगळसूत्र बांधून जगाला फसवलं, स्वतःला फसवलं. तुला सर्वस्व दिलं. तुझ्या बाळाची आई होईन म्हणाले, पण तू कसा वागलास? आठव. तू दारेला लागलास, मला वाऱ्यावर सोडलंस आणि त्यातून तुला सावरण्यासाठी मला उभा राहावं लागलं. जुईलीचे हुंदके पार नाहीसे झाले होते. एखाद्या कोरड्या पडलेल्या नदीसारखी ती वृक्ष दिसत होती आणि तिचे शब्द खडकासारखे कठीण होते. बोलता बोलता तिने गळ्यातले पितळेचे मंगळसूत्र उतरून ठेवले आणि ती म्हणाली, या साऱ्या पापाची किंमत म्हणून मला आपलं बाळ काल मारून टाकावं लागलं. भाल सुन्न होऊन ऐकत होता. जुईली, आपण खरंच गावी परत जाऊया. ते शक्य नाही आता भाल. नाटक उद्यावर आले. गिरीश साहेबांशी मी करार केलाय, त्यांना मी फसवणार नाही. म्हणजे तुला मुंबईच्या दुनियेत हिरोईन होऊन जगायचंय? गिरीश सुर्वे बरोबर? त्याची हिरोईन? तुला मोठं व्हायचंय. तुला पैसा, कीर्ती आणि मोठेपणा हवाय. आता भाल तुला हवा कशाला? भालचा स्वर पालटला. जुईलीने त्याच्याकडे वर मान करून पाहिले. त्याच्या कपाळावरच्या शिरा तारटल्या होत्या. त्याच्या नजरेत हिंस्रता धगधगू लागली होती. त्या दिवशी गिरीश सुर्वेला मारायला धावलेला भाल आणि त्याआधी जुईलीच्या अंगावर हात उचलणारा भाल त्या ठिकाणी उभा असल्याचा भास तिला होत होता. भालने समोर पडलेले मंगळसूत्र उचलले आणि खिडकीबाहेर भिरकावून दिले. तो एकही शब्द न बोलता तिथून बाहेर पडला. जुईली, आहेस का घरात? कोण? गुलाबताई. तुम्ही कधी आलात पुण्याहून? सकाळच्या डेक्कनने आले. कशी आहेस तू जुईली? हातातली मिठाईची बॉक्स जुईली समोर धरीत गुलाब म्हणाली, ही घे आंबा बर्फी, खास चितळ्यांकडची आहे पुण्याच्या. गेल्या खेपेला तू बाजारातली कुठली तरी आंबावडी आणून खात होतीस, ते विसरले नव्हते मी. अगं, या दिवसात खावीशी वाटलेली वस्तू चांगलीने भरपूर खावी. पोटातलं बाळ तृप्त होतं. जुईलीचे डोळे पाण्याने भरले. गुलाबताई, आता माझ्या पोटात बाळ नाही आहे.
कुणासाठी बर्फी खाऊ मी? गुलाबची विरघळल्यासारखी अवस्था झाली. तिने पुढे येऊन जुईलीला जवळ घेतलं. जुईलीला सगळा ओघ मोकळा होईपर्यंत तिने तिला जवळ धरून ठेवलं होतं. जुईलीपेक्षा गुलाब व्यथित झाली होती. जुईली, काय सांगू तुला? अगं, तुला होणाऱ्या बाळाकडे वेड्यासारखे डोळे लावून मी बसले होते. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण माझ्या घरात पाळणा हलण्याचं चिन्ह नाही. यापुढे तो कधीच हलणार नाही. वाटलं होतं तुझं बाळ तरी मी मांडीवर खेळवीन. आता गुलाब स्फुंदू लागली होती. त्या दोघीही मग कितीतरी वेळ एकमेकींना बिलगून रडत बसल्या होत्या. गिरीश सुर्वेने लांछित चंद्रमाची तुफान जाहिरात चालवली होती. स्वतः तो कितीतरी वर्षांनी रंगभूमीवर नायक म्हणून पुन्हा उभा राहणार होता, जुईली या नव्या नायिकेला सोबत घेऊन. सर्व नाट्यसृष्टीत त्यांच्या प्रयोगाबद्दल अतिशय कुतूहल दाटलं होतं. सामान्य प्रेक्षकांचीही बुकिंग ऑफिसवर नजर होती. ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आणि पहिल्या 3 तासातच शिवाजी मंदिरवर हाऊसफुलचा बोर्ड झळकला. अनेकांना तिकिटे न मिळाल्यामुळे परत जावे लागले. गुरुवारी सकाळी 10चा प्रयोग होता. 8:30 वाजता जुईली गिरीशसह थिएटरवर आली. गाडीतून उतरून शिवाजी मंदिराच्या आवारात तिने पाऊल टाकले आणि एकाएकी तिला जुनी आठवण आली. भालसह ती कोकणातून मुंबईला आली तेव्हा अशीच सकाळच्या वेळी ती या ठिकाणी येऊन पोचली होती. सोबत भाल होता. दोघेही बावरलेली आणि बुजलेली होती. त्या दिवशी याच नाटकाचा पहिला प्रयोग होता. रोहिणी नायिका होती. असेच सनया चौघडे वाजत होते. अशीच फुलांची सजावट केली होती. अशीच रसिक प्रेक्षकांची दाट झाली होती. असाच सारा उत्साह होता. गर्दी होती आणि याच ठिकाणी त्या गर्दीत भाल आणि आपण हरवल्यासारखे